मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मधून मानसी महेश पातकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून लोकप्रिय उमेदवार मानसी महेश पातकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भूमिका व प्राधान्यक्रम स्पष्ट केले। यावेळी बोलताना मानसी महेश पातकर यांनी सांगितले की प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे तसेच नियोजित व सर्वसमावेशक विकासकामे राबवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे। मी राजकारणात केवळ पदासाठी नाही तर नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी उभी आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले। उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रभाग क्रमांक 15 मधील निवडणूक लढत यंदा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत असून विविध पक्षांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे। दरम्यान मानसी महेश पातकर यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील विकासाभिमुख राजकारणाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज मी सौ मानसी महेश पाटकर, राहणार उल्हासनगर 4। आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या गटातनं उमेदवारी जाहीर झाली आहे आणि याच्यासाठी मी आमच्या पक्षाचे आभार मानते। ताई, आपण उभे राहिलात पण पॅनल नंबर कुठल्या ह्याच्यातून उभे राहिले? मला उमेदवारी 15 मधनं जाहीर झाली आहे, महिला ओबीसी। उभं राहण्याचं कारण काय? ज्या रोजच्या समस्या आहेत सामान्य लोकांच्या, जसे की पाण्याची, गटारीची, दैनंदिन समस्या ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या सुधारण्यासाठी, आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी उभी राहिली आहे। समाजात काहीतरी बदल हवा याच्यासाठी। ही होती आजची प्रमुख घडामोडी। आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद।